ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज, जनसामान्यांचा आवाज। शेवगावात मोठा वाद, वाघोली सरपंचांवरील गुन्हा रद्द करा, ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात वाघोली सरपंचांवरील गुन्ह्याच्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे। सरपंच सुष्मिता उमेश भालसिंग आणि शिवाजी भिसे यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी शेवगाव पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे। ग्रामस्थांचा दावा आहे की गटविकास अधिकारी सोनल शहा यांच्या तक्रारीतील आरोप वस्तुस्थितीशी विसंगत असून हा गुन्हा खोट्या माहितीच्या आधारे दाखल करण्यात आला आहे। 29 मे रोजीच्या आंदोलनात कोणाच्याही वैयक्तिक बदनामीचा हेतू नव्हता। तसेच फेसबुक पोस्ट आणि फोटो एडिटिंग बाबतचे आरोपही ठोस पुराव्यांसह सिद्ध करावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही। आज शेवगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी तालुक्यातील सर्वपक्षीय सरपंच, ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजर होऊन पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलं आहे की काल या ठिकाणचे शेवगाव तालुक्याचे BDO यांनी वाघोली ग्रामपंचायतचे सरपंच आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल केला। अक्षरशः पाहता 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे, परंतु मॅडमची बदली झाली आणि शेवटी एवढं त्यांना म्हणजे जायच्या वेळेस एवढं आठवण झाली की चांगल्या कार्यकर्त्याला ज्याने गावाचा विकास केला, महाराष्ट्र शासनाने ज्या माणसाला पुरस्कृत केलं, पुरस्कार दिला त्या गावाला, अशा व्यक्तीवर जात असताना BDO मॅडमने या ठिकाणी गुन्हे दाखल केले। आम्ही सर्वपक्षीय सरपंच आणि तालुक्यातील सर्व सुज्ञ नागरिक, सर्व संघटना या ठिकाणी त्या मॅडमचा जाहीर निषेध करतोय आणि हा जो काय काल गुन्हा दाखल केला, पोलीस अधिकाऱ्यांना आमची हात जोडून विनंती असेल याच्यात पारदर्शी असा तपास करून तो काल झालेला गुन्हा हा रद्द झाला पाहिजे आणि भविष्यामध्ये असे अधिकारी हे जे गावाला विकासाला चालना देणाऱ्या तरुणांचे पाय हाणण्याचं काम जर या ठिकाणी करीत असेल तर अशा यंत्रणेच्या विरोधात हा शेवगाव तालुक्यातील तरुण एकवटल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। आदर्श गावचे सरपंच उमेशजी भालसिंग, मळेगावचे ज्येष्ठ नागरिक आदरणीय शिवाजीराव भिसे यांच्यावरती व्यक्तिगत आक्षेपोटी या ठिकाणी BDO मॅडमनी जो गुन्हा दाखल केला आहे, वास्तविक पाहता कोणते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जो असतो का ते एखादी घटना घडली तर ते लगेच गुन्हा दाखल करीत असतो, परंतु 2 महिन्यानंतर स्वतःची बदली झाली आणि बदली झाल्यानंतर जाता जाता चुकीचा आणि खोटा गुन्हा या ठिकाणी दाखल केला। खोटा गुन्हा दाखल करणे निश्चितपणे निषेधार्ह आहे। आम्ही त्याला कायदेशीर मार्गाने निश्चित पद्धतीने उत्तर देणार आहोत आणि जर तो गुन्हा खोटा निघाला तर आबरू नुकसानीचा दावासुद्धा या ठिकाणी दाखल केला जाईल, कारण भविष्यामध्ये चांगलं काम करणाऱ्यावरती अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करण्याची कुणी हिंमत करू नये। कारण अधिकाऱ्याला जरी त्रास झाला तर कायमस्वरूपी सर्व तालुका आपला अधिकाऱ्यावरती जाणार आहे, परंतु अधिकाऱ्यांनी जर एखाद्या जाणीवपूर्वक त्रास दिला तर आता सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे त्या अधिकाऱ्याला सुद्धा नीट करण्याचं काम तालुक्याने मागच्या कार्यकाळात केलेलं आहे। भविष्यात निश्चित पद्धतीने हे प्रकरण तडीस न्याल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढंच मी आमच्या संघटनेच्या आणि राजाभाऊ राजे मित्रमंडळाच्या वतीने सांगतो। धन्यवाद। या ठिकाणी आपल्या शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील जवळजवळ 40 ते 45 सरपंच आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते, वाघोली गावचे ग्रामस्थ तसेच इतर जे सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे मान्यवर आहेत हे सगळे या ठिकाणी आलेले होते। औचित्य हे होतं की शेवगाव तालुक्यामधील 2 होतकरू सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी त्यांच्या गावांकरता अनेक वर्ष झटत गावाला समृद्ध करण्याचं काम केलंय, अशा सामाजिक कार्यकर्त्यांवरती या शेवगाव पंचायत समितीच्या BDOच्या माध्यमातून एक खोटा गुन्हा दाखल करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। खरं तर 2 महिन्यापूर्वी शासनाने जी गावासाठी ज्या प्रतियोगिता आयोजित केलेल्या होत्या, या प्रतियोगितामध्ये त्यांचं जे काही काळं काम होतं, त्यांच्यावरती जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, त्यांच्यावरती चुकीचं काम केल्याचे जे आरोप झाले होते, हे आरोप झाकण्यासाठीचं काम जे होतं ते झाकण्यासाठी काम करण्यासाठी त्यांनी या खरं तर सामाजिक कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल केलेत। या सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांचं पितळ उघडं पाडण्याचं काम या ठिकाणी झालेलं होतं आणि कुठेतरी त्याचा एक चुकीचा दृष्टिकोन मनामध्ये ठेवून या लोकांवरती पोलीस स्टेशनमध्ये खोटा गुन्हा दाखल त्यांनी केलेला आहे। खरं तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की फक्त याची निष्पक्ष चाचणी किंवा निष्पक्षपणे याचा तपास झाला नाही पाहिजे, तर या सामाजिक कार्यकर्त्यांवरचा गुन्हाच या ठिकाणी रद्द झाला पाहिजे, जेणेकरून परत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांवरती खोटा गुन्हा दाखल करण्याचं काम कुठलाही प्रशासकीय अधिकारी करणार नाही, एवढी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबतो।